नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। धक्कादायक लालसेपोटी जावयानेच केला चौलच्या मंदा म्हात्रेंचा घात। केवळ दागिन्यांच्या मोहापायी गुन्हा केल्याचे उघड, चौघांच्या मुसक्या आवळल्या। सोन्याचे दागिने चोरून वृद्धेला संपवण्यामागे जावई महादेव ढोबळे मुख्य सूत्रधार। अलिबागमधील गूढ प्रकरणाचा रायगड पोलिसांमार्फत 48 तासात उलगडा। रेवदंडा पोलीस ठाणे हद्दीतील चौल टेकाळकर आळी येथे राहणाऱ्या 70 वर्षीय वृद्ध महिलेचा घात आणि जबरी चोरीच्या प्रकरणाचा रायगड पोलिसांनी अवघ्या 48 तासात उलगडा केला आहे। या प्रकरणी महिलेचा जावई महादेव ढोबळे या मुख्य आरोपीसह चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे। मिळालेल्या माहितीनुसार मंदा प्रमोद म्हात्रे वय वर्ष 70 या चौल अलिबाग येथे एकट्याच राहत होत्या। 28 जानेवारी रोजी सकाळी 9:30 पूर्वी अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या घरात घुसून त्यांना संपवले आणि अंगावरील सोन्याचे दागिने जबरी चोरीने लंपास केले। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवतरे यांच्या मार्गदर्शनाखालील विशेष पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारे आरोपींचा माग काढला। या प्रकरणी महादेव उर्फ शिवा राधाकिसन ढोबळे वय वर्ष 25 राहणार जाट देवळा तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर या साष्टी बीड येथून ताब्यात घेतले। यासोबतच अशोक अजिनाथ भोसले वय वर्ष 19 आणि गणेश उत्तम पंडागळे वय वर्ष 25 यांना जाट देवळा येथून अटक करण्यात आली असून शुभम एकनाथ पवार वय वर्ष 23 याला पेन येथून ताब्यात घेण्यात आले। प्राथमिक तपासात मुख्य आरोपी महादेव ढोबळे यानेच हा सर्व प्रताप केल्याचे समोर आले आहे। वृद्ध महिला घरात एकट्या राहत असल्याची माहिती आरोपींना असल्याने त्यांनी घरात प्रवेश करून केवळ दागिन्यांच्या मोहापायी हा गुन्हा केल्याचे उघड झाले आहे। या गुन्ह्याचा पुढील तपास रेवदंडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भैरू जाधव करीत असून चोरीस गेलेले दागिने हस्तगत करण्याबाबत तपास सुरू आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी आदित्य वाघ, अलिबाग।